वेगवान आढावा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून त्यांच्या सख्या भावानं खळबळजनक असे आरोप केले। प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी त्यांच्या वहिनी आणि हत्या करणाऱ्या प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांच्यावरती काही गंभीर असे आरोप केले। प्रमोद महाजन यांची हत्या केवळ पैशांसाठी झाली, तसंच ऐशो आरामात जगण्यासाठी प्रवीण महाजन यांनी भाऊ प्रमोद यांची हत्या केल्याचा आरोप देखील प्रकाश महाजन यांनी केलाय। प्रवीण महाजन प्रमोद यांना ब्लॅकमेल करत होता असं देखील प्रकाश महाजन यांनी एबीपी माझ्यासोबत बोलताना सांगितलंय। काही न करता सुखाला चटवलेला माणूस अशीच करू शकतो। म्हणजे प्रमोद महाजनला ब्लॅकमेल करणे, प्रमोद महाजनला त्रास देणे हा एकमेव उद्देश। प्रकाश महाजन यांनी केलेल्या आरोपांच्या नंतर प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या मागे मानापमान हेच कारण आहे। लवकरच सर्व गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं सारंगी महाजन यांनी सांगितलंय। महाजन आणि मुंडे कुटुंबानं 3 जणांचा अपमान केला। यामध्ये प्रवीण महाजन, प्रकाश महाजन आणि त्यांची बहीण होती। प्रमोद महाजन यांना आपलं घरचं निस्तरता आलेलं नाही, त्यांनी देश तरी कसा सांभाळला असता, असा खळबळजनक सवालही त्यांनी केलाय। याशिवाय प्रकाश महाजन यांच्या आरोपांवरती बोलत असताना ते जे काही आरोप करतायत ते त्यांचे शब्द नाहीत, मुंडे कुटुंबानं त्यांना सांगितल्याचं म्हणत सारंगी महाजन यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। दरम्यान प्रकाश महाजन यांच्या आरोपांवरती धनंजय मुंडे आणि पूनम महाजन यांनी मात्र बोलायला नकार दिलाय। प्रमोद महाजन प्रकरणावरती दोन्ही नेत्यांनी मौन साधलं। महाराष्ट्र भाजपच्या मुंबईमधल्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन पार पडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडलाय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते। दिल्लीमधल्या भाजपच्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती मुंबईमध्ये देखील सुसज्ज इमारत आता उभारली जाणार आहे। 55,000 स्क्वायर फुट का एक कार्यालय, जिसमें लाइब्रेरी भी है, 6 मीटिंग रूम भी है, कॉन्फ्रेंस रूम भी है, 400 सीट का ऑडिटोरियम भी है, और सबसे विशेष प्रदेश अध्यक्ष का ऑफिस तो है ही है, मुख्यमंत्री का भी ऑफिस बनाया है, जो हमेशा मुख्यमंत्री जी को याद कराएगा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक कार्यालय से ही चुनकर महाराष्ट्र शासन की धुरा संभाळेल। दरम्यान भाजपच्या मुंबईमधल्या प्रदेश कार्यालयाच्या या उद्घाटनावरून, भूमिपूजनावरून विरोधकांनी टीकेचे बाण सोडल्यात। मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही, पण गृहमंत्री पंचतारांकित कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आले असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला। प्रश्न इतकाच आहे, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही, त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलंय। भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही, पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय, त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात, त्यांचं स्वागत आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधत आहे, स्वतःसाठी 5 स्टार बंगले बांधत नाही असं म्हणत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। तर राऊतांचा स्वभाव नकारात्मक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। प्रत्येक कार्यक्रमामध्ये निगेटिव्ह शोधणं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी नकारार्थी शोधणं हे संजय राऊतांचं काम आहे। भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे रीतसर विकत घेतलेल्या जागेवर भूमिपूजन सुरू आहे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभं करते, आम्ही स्वतःसाठी पंचतारांकित 5 स्टार घरं बांधत नाहीत। मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असताना मुंबईमधल्या 50 जागांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या 44 नगरसेवकांनी गेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यामुळे आणि अन्य काही जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते। दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर या ठिकाणी काही जागांवरून सध्या कलगीतुरा सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आजचा मुंबई दौरा महायुतीमधल्या जागा वाटपावरून महत्त्वाचा मानला जातो।
महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांशी अमित शहा चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या संदर्भात अमित शहा चर्चा करणार असून परस्पर वाद उघडपणे समोर येऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। ठाणे आणि पुण्यामध्ये भाजप आणि शिंदे आमने सामने आल्यामुळे या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा देखील अमित शहा आढावा घेणार असल्याची माहिती मिळते। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबरच्या मोर्चाविषयी मार्गदर्शन केलं। 1 नोव्हेंबरला होणाऱ्या मोर्चामध्ये सर्वसामान्य मतदारांचा रोष दिसू द्या असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केला आहे। आज वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे। महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतचोरी, दुबार मतदार तसंच मतदार यादीमधल्या घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये देणार आहेत। ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये हे प्रकरण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडलं होतं, अगदी तशाच पद्धतीनं आदित्य ठाकरे हे आज प्रेझेंटेशन देतील। गेल्या काही दिवसांपासून यासंबंधी महाराष्ट्रामध्ये जे काही पुरावे जमा करण्यात आले ते आज आदित्य ठाकरे हे सगळ्यांच्या समोर मांडणार आहेत। आजचा ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा खोटारडेपणा असल्याची खोचक टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। तसंच यावेळेला बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती देखील निशाणा साधलाय। खोटारडेपणा आहे, या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे। मतदार यादी या विषयावर खरं तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा चालणार नाही। ईव्हीएमवरती विश्वास नसेल आणि स्वाभिमान जागा असेल तर विरोधकांनी राजीनामे द्यावेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे। त्यावेळी ईव्हीएमवर शंका काढली गेली। मी अनेक वेळा सांगितलं, जर ईव्हीएमवर शंका असेल तर लोकसभेला निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा, युबीटीच्या राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, आता युबीटीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा। जर ईव्हीएमवर विश्वासच नाही तर ते खोटे निवडून आलेले आहेत। पण जसे आम्ही खोटे निवडून आलो असं त्यांचं म्हणणं आहे, तसं ते देखील खोटे निवडून आलेले आहेत। आणि जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा ना, तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान लोकांना कळणार आहे। फक्त फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी मोर्चे काढायचा, निर्धार मेळावा करायचा, निर्धार मेळावा काढून काही होणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी निर्धार केलेला आहे की महायुतीचाच भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असा सामना बघायला मिळेल। कारण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना जिंकणार असं म्हटलंय, तर वेगवेगळे लढू निवडणुकीच्या नंतर सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊ असं मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी म्हटलंय। जिल्हा परिषदेला सिंचनेच्या माध्यमातून आम्ही 2 वर्षा मिळून देऊ, जेव्हा तुम्हाला नागरिक आहे त्या जिल्हा परिषदेचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये करू। कुठे आपले जिल्हा परिषदेचे सदस्य गेले, कुठे अभ्यास वगैरे गेले, कुठे निघून आला, काही सिंधुदुर्गातून आले, त्यांचा मान आपल्या जिल्ह्यामध्ये वाढवून देऊ अशी जिल्हा परिषद शिवसेना चालू। आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने स्वबळ म्हणणार ते मैत्रीपूर्ण लढत, आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे। प्रत्येकाला खऱ्या अर्थाने अगर आपल्याला आमच्या पक्षांमध्ये, कारण का ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुल्यबळ ताकद आहे। आगामी निवडणुकांच्या संदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय बैठका मुंबईमध्ये पार पडल्या। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकांमध्ये निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय। तर स्थानिक पातळीवरती आघाडी करायची की स्वबळावरती लढायचं या संदर्भात देखील चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं। आज नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि अन्य काही जिल्ह्यांचा आढावा देखील घेण्यात आला। भंडाऱ्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीनं स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र दिसतंय आणि याआधी भाजपच्या परिणय फुके आणि शिवसेनेमधील नरेंद्र भोंडेकरांनी स्वबळाचा नारा दिला होता। यानंतर आता राष्ट्रवादीनं देखील स्वबळाचा नारा दिल्याचं बोललं जात आहे। रायगड जिल्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे नागेंद्र राठोड हे भाजपच्या गळाला लागले आहेत। राठोड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नागेंद्र राठोड यांचा प्रवेश हा भाजपसाठी रायगडमध्ये महत्त्वाचा मानला जातो।
धाराशिव जिल्ह्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्वबळावरती निवडणूक लढायची तयारी सुरू केली. जिल्हा परिषदेच्या 55 जागा, 8 पंचायत समितीचे 110 सदस्य आणि 8 नगरपालिकेच्या सर्व 175 जागा स्वबळावरती लढण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे. पुण्यामधल्या एसआरए कार्यालयाच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकार आणि एसआरए कार्यालयामधील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळेला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं जमत जोरदार घोषणाबाजी केली. प्रकाश आंबेडकर हे देखील या आंदोलनाला उपस्थित होते. पुण्यामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी जैन मुनींची भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळेला जैन मुनींनी धंगेकरांनी एकत्र येऊन आंदोलन करायचं आवाहन केलं, तर 1 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करायचा इशारा धंगेकरांनी दिला आहे. ज्या बिल्डर लॉबीनी आणि ज्यांच्यामुळं हे घाण ठेवले गेले त्याचा आज मला असं वाटतंय की काल आदरणीय अमित शहा मुंबईमध्ये आलेत आणि त्यांनी दिलेला आदेश हा ह्या सगळ्या प्रकरणाला योग्य दिशा देईल असं वाटतंय. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि हे आज मंदिर मुक्त होणार एवढी मोठी वास्तू आज मी पहिल्यांदा या वास्तूमध्ये येतोय. पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी रुपये परत मिळावेत असा ईमेल विशाल गोखले यांनी केलाय. मात्र फक्त गोखलेंनी ईमेल करून हा व्यवहार रद्द होणार नाहीये, कारण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या नुसार जर हा व्यवहार रद्द झाला तर विश्वस्त पैसे परत द्यायला बांधील असणार नाहीत. त्यामुळे विशाल गोखले यांच्या 230 कोटी रुपयांचं नेमकं काय होणार असा प्रश्न आहे आणि या प्रकरणाची सुनावणी उद्या धर्मादाय आयुक्तांच्या समोर केली जाणार आहे. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को, मैं यहाँ के पालक मंत्री अजित जी पवार जी को और जो 2 उप मुख्यमंत्री हैं शेखनाथ शिंदे, अजित जी पवार, यहाँ के पालक मंत्री, यहाँ के जो सांसद हैं अण्णा मोहर जो है मुरलीधर मोहर, उनको मैं आह्वान करूंगा और सभी संस्थाओं को आह्वान करूंगा, पूरे विधानसभा महाराष्ट्र को आह्वान करूंगा, बल्कि मैं भारत के पीएम को भी आह्वान करूंगा कि यदि आपके रहते हुए यदि हमारे समाज का मंदिर समाज को नहीं सौंपा जाता है तो 1 तारीख से मैं भी अनशन करूंगा और आप भी हमारे साथ में यहाँ पर आकर अनशन को बैठें. तर जोपर्यंत जैन बोर्डिंग संदर्भातला कागदोपत्री व्यवहार पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली आहे. गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टींना एक पत्र मेल केलेलं आहे की आता आम्हाला हा व्यवहार रद्द करायचा आहे. त्याच्यावर HND ट्रस्टीची भूमिका काय आहे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणून आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत सध्या कागदोपत्री जर विचार केला तर ही मालमत्ता गोखले डेव्हलपर्सच्या नावानं आहे, कारण खरेदीपत्र झालेलं आहे. ते खरेदीपत्र पूर्णपणे रद्द होऊन प्रॉपर्टी कार्डावर HND बोर्डिंगचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपत नाही. जैन मुनी ट्रस्टींवरती जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. जैन मुनी गुप्तीनंदी महाराज यांनी हा इशारा दिलाय, तर अण्णा हजारे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमिनीच्या प्रकरणावरून नाशिकमध्ये जैन समाज आक्रमक झालाय. जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढत हा जमिनीचा व्यवहार रद्द करावा अशी मागणी जैन समाजाच्या वतीनं केलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधल्या कार्यालयामध्ये दिवाळी मिलन याच्या नावाखाली वाजले की 12 ही लावणी सादर करण्यात आली आहे. पक्ष कार्यालयामध्ये सादर करण्यात आलेल्या या लावणीला उपस्थित शहराध्यक्ष, इतर पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दाद देखील दिली. मात्र याच कार्यक्रमावरून आता वाद निर्माण झालाय. यानंतर दिवाळीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी दिल्याचं स्पष्टीकरण शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिलं. तसंच लावणी सादर करणारी महिला ही पक्षाची पदाधिकारी असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. मात्र या प्रकरणावरून प्रफुल्ल पटेल यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलंय. आमच्यामध्ये पक्ष कार्यालयामध्ये जी मी लावणी सादर केली ती शिल्पा शाहीर ही आमच्या महिला ग्रुपची व्हाईस प्रेसिडेंट आहे.
अनेक जे आर्टिस्ट आमच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी आपापल्या कला सादर केल्या त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये जे कलागुण आहे त्यांनी आमच्या लोकांसमोर सादर करावे. व आपल्या महाराष्ट्राची लावणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं हे आहे, मुख्यमंत्र्यांच्या सामोरी लावणी होते. त्याचं वावगं असं मलाही अनेक फोन आले. वावगं असं काहीच नाही, फक्त पाहणाऱ्याची नजर कशी आहे ते महत्वाचं आहे असं मला सांगायचं वाटतंय. तर शरद पवार यांनी जपलेल्या पक्षाचे त्यांनी 12 वाजवलेत अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. म्हणजे ज्या पक्षाला पवार साहेबांनी हाताखांद्यावर वाढवलं, जो पक्ष घराघरात आपला पक्ष म्हणून लोकांनी नेला, घड्याळ निशाणी घराघरापर्यंत गेली, तो एक तो चोरून नेला आणि त्या चोरलेल्या पक्षाच्या कार्यालयात काय कुठली लावणी म्हणाले, त्या पक्षाचेच 12 वाजवून टाकले. जगातील सर्वात मोठ्या सागरी मेळाव्याला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं उद्घाटन झालंय आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. देशाची सागरी ताकद आणि ब्लू इकॉनॉमी अधिक बळकट करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम 27 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू राहील. या कार्यक्रमामध्ये भारताच्या सागरी धोरणांचा आणि अर्थव्यवस्थेमधल्या योगदानाचा आढावा घेतला जाईल. यामधून भारत जागतिक सागरी केंद्र आणि नील अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येऊ शकतो हे स्पष्टपणे दाखवलं जाणार आहे. कार्तिकी वारीसाठी पंढरपूरच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला. भाविकांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान वाहतुकीच्या मार्गावरती बदल केला जातोय. सळमुख चौक, सांगोला इथला महूद चौक, मंगळवेढा कोल्हापूर बायपास, मंगळवेढा इथला मंगळवेढा नाका बायपास, करकंब भोसे पार्टी हे मार्ग या कालावधीमध्ये जड वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. कार्तिकी यात्रेसाठी परिवहन खात्याकडून जादा 1150 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. 2 नोव्हेंबरला पंढरपूर इथे कार्तिकी एकादशी असून भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरातून एसटी महामंडळ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेत आहे. तसंच गाव ते पंढरपूर अशी थेट सेवा अंतर्गत 40 प्रवाशांनी एकत्रित मागणी केली तर गावामधून पंढरपूरला जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली जाईल.